शेवटच्या मैदानाने त्यांनादेखील घडवले. त्यामुळे पुन्हा या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेदरम्यान ते खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. त्यांनी निश्चितच ते अनुभवी खेळाडूंच्या कुठेतरी अनुकरण करून आत्ताचे हे युवा खेळाडू आहेत ना ते कुठेतरी इतिहास रचतात. असं म्हटलं जातं ना, काही खेळाडू इतिहास घडवतात, काही खेळाडू इतिहास घडवणारे असतात आणि काही खेळाडूंची घडण केली जाईल. निश्चितच त्यांनी इतिहास घडवलाय, एक त्यांनी गाजवलं आणि पुन्हा एकदा सज्ज झालेत या स्पर्धेदरम्यान ही स्पर्धा देखील गाजवण्यासाठी. दरम्यानच्या दुसरे चेंडूवर पुन्हा एकदा एकेरी धावेचा फटका. 2 चेंडू झाले, 2 धावा धावपंचवर आहे. पुढची सावध सुरुवात होणा दिला गेला शेवटचा बालभाई संघाकडून. संधी आली होती, सुसंधी आली होती, मात्र संधी दिसते संधी होते. चेंडू निर्धारण जाईल, ही चेंडू झाली 2 धावा धावपंच. निश्चितच आता मात्र तो सेट झाल्यानंतर प्रयत्न केला जातोय मोठ्या फटक्यांसाठी, विचार केला जातोय त्या मोठ्या फटक्यांचा. मात्र मोठा फटका आला नाही. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट मोठा फटका जसा आला नाही ना त्यानंतर मात्र इकडे धावण्यासाठी फटका बोलायला गेला. सिंगल डबलमध्ये डील करणं देखील गरजेचं आहे, कारण बॉक्स क्रिकेटच्या पटल आणि या बॉक्स क्रिकेटच्या पटलावर एवढं महत्व करता आला आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त महत्व या सिंगल आणि डबल रन्सला आहे. आणि निश्चितच ते सिंगल डबल स्पीड राखणं गरजेचं असेल. आणि निश्चितच यावेळी मात्र चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर यावेळी येतोय निश्चितच संघ आपल्याला पाहायला मिळते. मात्र शेवटच्या चेंडूवर चमकार आलाय, शेवटच्या चेंडूवर समीकरण बदललं आहे. पहिल्या षटक समाप्त, 8 धावा धावपंचवर. त्यानंतर उमेशचं मागे पाहायला मिळतो. दुसरं षटक असेल उमेशचा. पहिला चेंडू नौका सुरुवातीचा विचार केला होता, त्यानंतर दुसरं षटक खाली केलं होतं. पहिला चेंडू नौका स्वरूपात मोठ्याचपणे कोण 2 धावा आल्यात. धावपल्ला चेंडू हे आकड्यात गेलाय 10 धावा. या चुका घडतात. निश्चितच एक चौकार आल्यानंतर 9 स्वरूपाचा चेंडू 2 स्वरूपात धावा आल्यात. त्यानंतरचे चेंडूवर क्षेत्ररक्षण झालंय. पहिली डॉट डिलिव्हरी या पहिल्या चेंडूवर दुसरं षटक येते. पंचांचा इशारा काय असतो? निश्चितच नाट्यमय घडामोड घडली, त्यांचा इशारा काय देखील याकडे सर्वांच्या नजर आहेत. डिसिजन थोडंसं पेंटिंग ठेवलं जातोय, मस्तक करायचं आणि निश्चितच नावा ठरवलं जातं. कारण तो थोडासा झाला होता. जर त्यांना किंमत नाही, जर त्यांना या बॉक्सिंगच्या पडण्यावर महत्व नाही, क्रिकेटच्या पटण्यावर महत्व नाही. तिसरा चेंडू देखील जातोय व्हाईटच्या स्वरूपात. व्हाईट प्लस 1 एकूण 2 धावा येत आहेत. निश्चितच यष्टी रक्षण देखील आता चूक करतोय. या चुका कुठेतरी टाळलं जाणं गरजेचं आहे. या चुका मोठा आघात करतात जाऊन आणि अनेक संघ आपण पाहिलाय व्हाईट स्वरूपात 9 स्वरूपात 78 धावांमध्ये ज्या संघाने जास्त गणना केली ना ते संघ पराभूत झाले. त्याच्या धावा कुठेतरी मोठा फरक पाडतात. त्यामुळे चेंडूला थेट सुरू काढलं आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं. चेंडू झाला आलाय पुन्हा एकदा 4 धावांचं 14 धावपल्ला केलं. तब्बल 18 या धावसंख्येवर 4 चेंडू झाले, 18 धावा धावपंचावर. आता मात्र 4 चेंडू झाले, 18 धावा. निश्चितच शिष्टाची गाडी पाहायला मिळते मालगण संघाची. मालगणमधून प्रवास केला होता पुण्यापर्यंत आणि तो प्रवास देखील कुठेतरी सुस्ताटच पाहायला मिळतोय. 5 चेंडू म्हणजे 11 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 19 धावा धावपंचावर आहेत. मोठ्या धावसंख्येकडे वळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू. पुन्हा एकदा या चेंडूवर एकेरी धाव. 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा धावपंचावर. पहिला षटक वेगात पाहायला मिळतो गोलंदाजीवर. पहिल्या चेंडू वेगांचा. शेवटचं षटक महत्वपूर्ण. शेवटचे 6 चेंडू असतील, षटक असेल. या षटकामध्ये धावा येतील, या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील ना तेवढ्या धावांचं हे टोटल वाढलं जाईल धावपंचावर. निश्चितच आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जर केला 24 ते 25 धावपंचावर रोखलं गेलं तर त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग येईल. मात्र जर टोटल पुढे गेलं ना तर थोडासा प्रेशर असेल, मोमेंटमचा असेल मालगण संघाच्या बाजूने. निश्चित या चेंडूवर गडी बाद झाला. एक चेंडू होती वेस्टर्नमध्ये आला चेंडू, वेस्टर्नने सुरुवात घेतलं, गडी बाद झाला. पहिला धक्का, पहिला रेटू 15 चेंडू वर आलाय. धावपल्ला धावतोय 22 या धावसंख्येवर. आणि
जोशी पाहायला मिळतो. निश्चितच पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर लाईनचा मारा, यॉर्कर चेंडूवर होऊन काढलेला आपण निश्चितच चुकून नाही द्यायचे. शेवटचे 2 चेंडू राहिले शिल्लक. या पहिल्या डावाची सांगता करणार असतील शेवटचे 2 चेंडू. ते डाव चेंडू सर सीमा आम्ही गेला चेहरा येतोय सरकार. तिसरा सरकार 27 धावांवर सांगितलं होतं. 25 आत जर गेला तर प्रेशर असेल तर म्हणजे प्रेशर रिलीज केला जाईल. निश्चितच तो मोमेंटम आता प्राप्त केला जातोय. 27 धावांवर रोखलं जातोय. 28 धावांचं एक महाकाय टोटल आपल्याला दाखवतील. सुरुवात होते दुसऱ्या डावाला. पहिलं षटक एजाचं मूल्य पाहायला मिळतं. समोर युवा खेळाडू आहे सूरज. पहिल्या चेंडूपासून आपला इंटेंट कुठे दाखवतोय. आक्रमकता दाखवली जाते. पहिल्या चेंडूपासून समोरच्या संघाला सांगितलं जातंय. आक्रमकपणाचा फलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलेला चेंडू. याही वेळी क्रॉस बॅटेड शॉट आलाय. याही वेळी एकेरी धावेचा फटका. त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण स्वतःच्या डाव्यांची दात देखील दिली जाते. तर वेगाने चेंडू जात होता. ॲरननी गायपेट जात होता. बॅक ड्राईव्ह आला असता मात्र आलेला महत्वपूर्ण श्रेणी क्षेत्ररक्षण चेंडू उडवतो. एकच धाव मिळेल. 3 चेंडू 3 सिंगल्स. ओंकार देखील प्रयत्न करतो. ओंकार देखील जातोय मोठ्या फटक्यांसाठी. निश्चितच या दोन्ही फलंदाजांना कुठेतरी आक्रमणासाठी पाठवलं गेलंय. पहिल्यापासूनच प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न होतो. 28 धावांचा टोटल आहे. 28 धावा गमवणं जाणं गरजेचं आहे. यावेळी 4 धावा निश्चितच येतोय सरकार. 10,000 पाहायला मिळतोय. 5 धावा ऐकून आल्या. धाव फलक देखील तब्बल 9 धावसंख्येवर गेलाय. निश्चितच 4 चेंडू आणि 9 धावा. 28 धावांचा टोटल देखील सोपं करण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न करण्याकरिता पुन्हा एकदा लोकसभा चेंडू आहे. या चेंडूनंतर यशाचं शिखर देखील गाठता येईल. 4 चेंडू झाले. 6 धावा धावपंचावर अक्षय पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अक्षय याच्यासाठी. पहिल्या चेंडूवर जाताना तो केला जातोय. आघाडी बरकावं लागेल. तुषार घेऊन येते. 12 चेंडूचा खेळ राहिला आहे. हे बदू गजाला करू आलाय. ऑस्ट्रेलियाची 7 देण्यासाठी निश्चितच 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता घेऊन संपते. निश्चितच पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली. 12 धावा झाल्या. धावं लागेल मोठ्या फटक्यासाठी. मात्र खराब चेंडू मैदानात परत तो मोठा फटका साध्य केलं जाईल, शक्य केलं जाईल. कारण जर चांगल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, जोखीम जर घेतली गेली तर त्या जोखीमध्ये संभाव्य भाग देखील घेऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी खराब चेंडूवर हार करणं गरजेचं आहे. खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं आहे. या चेंडूवर बॅकअप दिले गोलंदाजी अंदाज लावण्यासाठी ते पत्र मोठा फटका घेऊन मात्र स्टँडर्ड डिलिव्हर करतोय. तिसऱ्या चेंडूवर देखील एक धावाचे ते 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा पुढे टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र टर्न झाला नाही. वाईट स्वरूपात केलाय चेंडू. धावफलक केले 15 या धावसंख्येवर. म्हणजे येणारे 9 चेंडू आणि गरज असेल 13 धावांची. सन्माननीय ध्वजा घाटकर साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे स्थानापासून जायचं आहे. आयोजन समितीकडून आपला देखील सन्मान केला जाईल. सन्माननीय ध्वजा घाटकर साहेब त्यांना चेंडूवर एकेरी धावाली. शेवटचा चेंडू निश्चितच नजर हटी घेऊन भेटल्याने निश्चितच क्षेत्ररक्षण झालं. जोखीम घेणं करताय. रोहित पाहायला मिळतो. निश्चितच पहिल्या चेंडूवर हॅरिंगर डिस्ट्रॉय केलं जातं. पहिल्या चेंडूवर गडी गालत केला जातोय.
प्रयत्न आहे. मुन्ना येतोय फलंदाजी मार्फत 5 चेंडूंचा खेळ 11 धावा म्हणजेच पहिल्यापासून मोठ्या पट्ट्यांसाठी जागा लागेल. मुन्ना याला पहिला चेंडू तर मिस टाइम होतोय. मिस टाइम हिट चेंडू लेसी फटक्याने जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नेमकं थोडीशी आपल्याकडे घेतली. टप्पा पडल्यानंतर टर्न झालेला चेंडू या चेंडूवर बसवलं जातंय. मुन्ना याला देखील सिल्वर रक्त शिकार होतो. दुसरा चेंडू बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतोय. आतापर्यंत झाले 3 चेंडू, एकही धाव दिली नव्हती. या चेंडूवर 1 धाव येते. 2 चेंडू राहिले. 10 धावांची आवश्यकता. वेदांतला प्रयत्न करावा लागेल. जावं लागेल मोठ्या फटक्यांसाठी. वेदांत प्रयत्न करेल का? मोठ्या फटक्यांसाठी जाईल का? शेवटचे 2 चेंडू राहिले. 10 धावांची आवश्यकता. फटका येतोय, अडवला जातोय. 0-0 अशा देखील समाप्त होतात. तर शेवटचा चेंडू बाकी आणि 10 धावांची आवश्यकता. आणि हा सामना जिंकतो 7 वाजता. आलबर्ट संघ निश्चितच